हा जो खटला आहे बघा, चंपकम दोरायजन खटला. मी तुम्हाला सांगितलं होतं, चंपकम नावाचे एक ब्राह्मण मुलीनं काय केलं होतं का, तिला वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यालयामध्ये काय घ्यायचं होतं, ऍडमिशन घ्यायचं होतं. मार्क जास्त असून पण ऍडमिशन भेटलेलं नव्हतं, कारण तिथे मद्रास आरक्षण कायदा होता आणि या आरक्षण कायद्यानुसार काय झालं की कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना काय भेटलं रे, ऍडमिशन भेटलं. परंतु या मुलीला काय भेटलेलं नव्हतं, म्हणून ती गेली सुप्रीम कोर्टात. आणि तिच्या कोणत्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं, कलम 15 आणि कलम 29(2) याचं केलं. आणि सुप्रीम कोर्टनं सांगितलं मात्र की मूलभूत अधिकार हे काय रे, श्रेष्ठ. तुम्ही कोणत्याही मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही मूलभूत अधिकाराला डावलून चालणार नाही. आणि त्या व्यक्तीच्या बाजूने काय दिलं सुप्रीम कोर्टनं, रिझल्ट दिला, निकाल दिला. परंतु सरकारने काय केलं, तर सरकारने तुम्हाला पहिली घटना दुरुस्ती आणली आणि कलम 15(4) नवीन समाविष्ट केला. आज काय म्हणून रे, अपवाद. जरी तुम्हाला धर्म, वंश, जात, लिंगावरून भेदभाव करता येणार नाही, परंतु 15(4) त्याला काय राहील रे, अपवाद. SC ST OBC वर्गाच्या विकासासाठी मात्र तुम्हाला काय बरं, भेदभाव केला जाऊ शकतो आणि त्या विरोधात तुम्ही न्यायालयात जाता येणार नाही. ही कोणत्या घटना दुरुस्तीने आलं बरं,